बाभळीच्या काट्यांवरती आणि विंगोळामध्ये डोंगरादेव नाचतोय. कधी बघितलंय का? चला मग दाखवतो तुम्हाला. तर आज आम्ही आलो होतो डोंगरादेव उत्सव बघायला टेटपाड्याला. इथे आलो आणि पहिले तर आम्हाला पावरीचा आवाज ऐकायला भेटला. पावरीचा आवाज इतका छान होता ना का सगळं मन पावरीकडेच वेधलं होतं. कसा आहे मग पावरीचा आवाज? आवडला ना तुम्हाला पण? चला मग आता मी तुम्हाला पुढचं धावतो. जशी जशी पावरी वाजत होती तशी तशी डोंगरेदेव उत्साहाने नाचत होते. आणि हाच उत्सव बघायला मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो. आता तुम्हाला मी डोंगरेदेव फेर धरून कसे नाचतात ते दाखवतो. आणि आपल्या संस्कृतीचा व्हिडिओ सगळ्यांनाच शेअर करा. आणि तुम्ही आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर फॉलो नक्कीच करून घ्या. आता प्रश्न पडला असेल तुम्हाला, डोंगरेदेव थोमाजवळ असे काटे घेऊन का गोल गोल फिरतात? तर पब्लिक ज्या माऊलीला काटा देव येतो ती माऊली रानातून वेगवेगळ्या प्रकाराचे काटे घेऊन येते आणि ती माऊली असे थोमाजवळ गोल गोल काटे फिरवून घेते. आणि ज्या ज्या माऊलींना तो काटा देव येत असतो त्या माऊली त्या काट्यांवरती त्यांचं शरीर ठेवून त्यांचं मन शांत करतात. आणि हे फक्त तुम्हाला आमच्या आदिवासी भागात बघायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो नक्कीच करून घ्या.